आणि अशी आहे की हा पूर्वीचा सरकारी रस्ता असून त्यांच्या वैयक्तिक काही वादामुळे त्यांनी चरा खोदल्या। आमच्या शेतामध्ये जे बैलगाडी असो, रासायनिक खत असो, ती नेण्याची अडचण आज पूर्ण शेतकऱ्यावर आमच्यावर आलेली आहे। आणि आम्ही संबंधित तहसील ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा निवेदन दिलं तरी प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आम्हाला ही जलसमाधी आंदोलन करावं पडू लागलं। काय गट काय तुमचा? आमचा गट नंबर 162 ते 169 म्हणजे 50 शेतकऱ्याचे गट वेगवेगळे आणि इथून जाणाऱ्यांची महिलाला सुद्धा अडचण निर्माण होऊ लागली। जाण्यासाठी पायवाट सुद्धा व्यवस्थित नाही आणि जे काही समजा आता मिरची असेल, दूध असेल, या आम्हाला अडचणी निर्माण होऊ लागल्या। मी केदारखेडा येथील शेतकरी, माझ्या कळाल्यामध्ये म्हणजे लहानपणापासून आम्ही ह्याच रस्त्यानं जाणं येणं करतोय आणि ह्या रस्त्याच्या संदर्भात आम्ही जवळपास म्हणजे 3 वर्षापासून संघर्ष करतोय। आमचे आजोबा करत होते, आमचे वडील पण करत होते आणि आता आम्हालाही करावा लागतो आणि आमच्या मुलांना पण करावा लागतो काय। आणि याच्या संदर्भात आम्ही तहसीलदाराला प्रत्येक वेळी निवेदन दिलंय, पण याच्यामध्ये तहसीलदारही काही भूमिका घेत नाहीये, नुसतं टोलवाटोली चालू आहे आणि महसूल प्रशासन नुसतं बघायची भूमिका घेत आहे। आता आम्ही महसूल मंत्र्यांना पण म्हणजे कॉलवरती बोलणं झालेलं आहे। महसूल मंत्र्याचं असा GR आहे की शिवरस्ता मोकळा करावा, पण काय तिथून नुसता कॉल केला की काय त्याच्यावर होत नाहीये। तहसीलदार पण नुसतं टोलवाटोली करताय आणि कागदोपत्री चालू आहे, फक्त याच्यावर अंमलबजावणी होत नाहीये। वरती GR निघले, भरपूर गोष्टी झाल्या, पण त्याची खाली अंमलबजावणी होत नाहीये। एकच प्रश्न आहे, कारण 8 दिवस झाले रस्ता अडवलेला आहे। आम्ही 8 दिवसापासून प्रशासनाकडं रोज जात आहे। 3 दिवस गेलो होतो, 1 दिवस बी तहसीलदार नाही, ADM नाही, कोणतेच अधिकारी नाही, नुसतेच आपले गेले की ह्यो कागद घ्या, तो कागद तिथं नेऊन द्या, हेच चालू आहे। शेतातले कामं असे गेले, आज मिरची तोडायला गेले, ती आणायची पंचायत होईल, खतं द्यायचे, खतं न्यायला जाऊ लागली नाही, इथलोकच नाही। आम्ही डायरेक्ट महसूल मंत्री बावनकुळे यांना बी फोन लावले, ते न बी निसत जा कॅबिनमध्ये फोन घेऊन जा द्याला की ते निश्चित म्हणते हो सर ठीक आहे। काय कारवाई काहीच केली नाही, काहीच नाही, निश्चित पत्र देते जा, हे पत्र आम्ही पोहोच केले, कारण ते म्हणते आमच्याकडे माणसं नाही। हा मग यायचे माणसं गेले कुठं? पगारी घेऊन राहिले, सगळं करून राहिले। आम्ही तहसीलचे 2 पत्र भूमी अभिलेखला दिले, त्याचे पत्र पुन्हा तहसीलला आणून दिले। सध्या आहेत केदारखेडा या गावामध्ये शिवरस्ता मोकळा करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। भोकरदन महसूल प्रशासनाला निवेदन देऊन देखील या प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। मी सध्या केदारखेडा येथील एका पाझर तलावामध्ये आहे आणि या पाझर तलावामध्ये हे जलसमाधी आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी हे जवळपास 50 ते 60 शेतकरी आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर महसूल प्रशासनाने जे GR काढले होते शिवरस्ता आणि पाण्याचा रस्ता मोकळा करून देण्यासाठी, हे फक्त कागदावरच GR आहे, कागदावरच राहिल्याचं दिसून येते। विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून सुद्धा भोकरदन येथील प्रशासनानं कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही। विशेष या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहेत, मात्र तहसीलदार यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचं या ठिकाणी दिसून येते। खरं तर या शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर या शेतकऱ्यांना रस्ता मिळेल का, हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय। या ठिकाणी महसूल प्रशासनानं अग्निशामक दल बी देखील या ठिकाणी दाखल केलेले नाही आणि तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांना पाठवून केवळ शेतकऱ्यांच्या तोंडावर पाणी पुसण्यापुरतच हे या आंदोलनाचं दखल घेत असल्याचं दिसून येत आहे। खरं तर हे शेतकरी जोपर्यंत रस्ता मोकळा करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन बंद करणार नाही, असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जे 50-60 शेतकरी आहे यांचे एकूण 10 गट आहेत। या 10 गटांना जाण्यासाठी हा रस्ता शिवरस्ता आहे। विशेष म्हणजे तहसीलदाराच्या हातात अधिकार असताना येथील तहसीलदार हाच रस्ता नव्हे, भोकरदन तालुक्यातील कुठल्या शेतकऱ्यांना न्याय हा तहसीलदार देत नाहीयेत। अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केले, उपोषण केले, मात्र या तहसीलदारांना कुठल्याही प्रकारे भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्याची दखल घेतल्या नसल्यामुळं आता या केदारखेडा येथील शेतकऱ्यांना देखील आंदोलनाची वेळ आलेली आहे। खरं तर या शेतकऱ्यांमधील एखाद्या शेतकऱ्याचा बळी जाईल तेव्हाच हा रस्ता मोकळा करेल का, हा प्रश्न या शेतकऱ्याच्या मनामध्ये खुपतोय। विशेष म्हणजे आता शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे भोकरदन प्रशासनाकडे जे कागदपत्र दाखल करण्यासाठी या महसूल विभागाकडून भूमी अभिलेख विभागाकडे कागद
देण्यासाठी शिपाई नसल्याचं या शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे. खरं तर केवळ शेतकऱ्याची दिशाभूल आणि कागदोपत्री घोडे नाचवण्यात भोकरदन येथील महसूल प्रशासन दंग असल्याचं दिसून येत आहे. खरं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ या प्रशासनाची दखल घ्यावी आणि जिल्हाधिकारी महोदय यांनी देखील या ठिकाणी येऊन हा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी या शेतकऱ्याकडून होत आहे. विश्वास दसाळ, भोकरदन.